फोन लागला नाही तिचा। मी पण केव्हापासून ट्राय करतोय, फोनच लागत नाही त्यांचा। ठीक आहे सत्यजितराव, काही काळजी करू नका। हे बघा, मला काही समजलं ना तर मी तुम्हाला कळवतो। रागाच्या भरात वाघमारे कुठे निघून तर गेले नसतील ना, आणि गेले तर कुठे जाणार आहेत? एक मिनिट, त्यांच्या घरी तर गेले नसतील ना? हे आमरे, आता बास झालं बरं का? उद्या सकाळी कर तुझा अभ्यास। हं, थांब काय? आता कोणाला असेल एवढ्या रातच्याला? बघ बरं कोण आले। सत्यजितराव, तुम्ही या। दाजी, तुम्ही असं अचानक? काय झालं? वाघमारे आलत का इकडं? नाही का, कुठे गेली मंजू? दाजी, दीदी अजून घरी आली नाही का? थांबा, मी फोन लावून बघते लगेच। त्यांचा फोन बी लागत नाही। पोलीस स्टेशनला बघितलं का? होय, बघितलं मी, पण पोलीस स्टेशनला बी नाही आहेत त्या। बया 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 बया, कुठे गेली माझी भाची? अशी कशी गेली? काय रे, अरे कसला नवरा आहेस तू? तुला बायको जरा ध्यान बी ठेवता येत नाही? नाही 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 नाही, ह्याच्या माग तुझ्या आईचाच हात असणार आहे। तीच काय तर बोलली असेल आमच्या मंजूला, म्हणून तर ती अशी घर सोडून गेली असेल। वंस, उगाच काहीतरी काय बोलताय तुम्ही? तिला कोणीतरी काहीतरी बोलणार आहे आणि लगेच घर सोडून जाणार आहे ती? सत्यजितराव, घरी काय झालं होतं का? मला ठावा, समजा मुद्दाम करतेस का नाही तू? तुला नगच आहे ना ह्या घरात? मी ह्या घरात काय, ह्या जगातच नाही तुला मी? सकाळी मम्मीचा आणि वाघमारेंचा जरा वाद झाला होता। क्या म्हणलं होतं का नाही मी? अगं मला चांगलं ठावा आहे ती गायबानी कशी आहे ती। पण वाघमारे अशा डोक्यात राग घालून घेणाऱ्यातले नाही आहेत। हो आई, आणि दाजी, दीदी तुम्हाला कळवणार नाही असं कसं होईल ना? मला वाटतं ती काहीतरी लय महत्वाच्या कामात असणार आणि म्हणून तिचा फोन करायचं राहून गेला असेल। हा, असं असू शकतं। आई, तुम्ही काळजी करू नका। वाघमारे आले की मी तुम्हाला कळवतो। येतो। ए काळजीचे, जा जाऊन झोप। काळजी दाखवते। ज्याचं करावं भलं ती म्हणता माझाच रेडा गापना। बघा जावा। रमाला झोप लागले तोपर्यंत बाहेर जाते आणि कुणाकडून तरी फोन घेऊन सत्याला कळवते, नाहीतर सत्याला ही काळजीत बसेल। रमा, मम्मा, रमा काय झालं बाळा?
काय झालं रडायला? मम्मीची आठवण येते? अगं पिल्लू ते येत आहेत, लवकरच येतील. हा रडू नको बघू. नाही रडायचं. मी झोपू का तुला परत? हा रडायचं नाही. हा नाही रडायचं. येत आहेत ते लवकर. फोन नाही तर सरांना बी कॉल करता येईल. आणि रमाला एकटी सोडून तर बाहेर नाही जाऊ शकत. आता काय करू? पप्पा. सत्या, पप्पा अहो अजून झोपला नाही तुम्ही? अरे झोपच लागत नाहीये. मंजूची काळजी वाटते. अजून घरी आली नाही ती. किती वेळ झाला? मी सगळीकडे बघून आलो. पोलीस स्टेशन मध्ये बघितलं, त्यांच्या घरी बी गेलो होतो, पण वाघमारे कुठंच नाहीत. मला बी लई काळजी वाटते बघा त्यांची. तेच. हे बघ, मंजू जिथं कुठं असेल ना तिथं सुखरूप असू देत. सत्या, मंजूला मागच्या वेळेस सारखं कुणी किडनॅप वगैरे? पप्पा तसं काही नसेल. मला वाटतं की त्यांना कुठेतरी अर्जंट मिशनवर पाठवलं असेल. आणि गडबडीत ते सांगायचे विसरून गेले असतील. पण मी म्हणते का नाही कळवत आलं? ओ चित्रकार, तुमची लाडकी सून अशी बेजबाबदार वागती तरी तुम्ही तिला पाठीशी घालता. आता एवढ्या रातच्या सुना घराबाहेर येणं चांगलं दिसतंय का? लोक आपल्याला नावं ठेवतील ना. अगं मम्मी, अचानक काम लागलं असेल त्यांना, त्या गडबडीत राहिलं असेल सांगायचं. अचानक काम? काय काम बिम नाही. माझ्यावर राग आहे म्हणून मुद्दाम केला असणार. पण माझं सोड, निदान तुला तरी फोन करायला पाहिजे होता ना. तू ही तर तिची एवढी काळजी करत बसलाय ती बघ. जाऊ दे, बसा तुम्ही जागरण करत. ओ चित्रकार, चला झोपा तुम्ही पण आता. तुमच्या लाडक्या सुनेल तर तुमची काही काळजी नाही, मग कशाला लोड घेताय? चला झोपा. येत आहे का चित्रकार? हा आलो. थँक्स मंजू. सर अहो काय थँक्यू. अगं तू नसती ना तर अवघड झालं असतं सगळं. मला मॅनेज करता नसतं आलं. खरंच तुझे खूप आभार आहेत. सर आभार नका मान. आभार मानलेच पाहिजेत. बस चल, घरी सगळ्यांना सांगतो मी. नको सर, मी करेन मॅनेज. अरे किती वेळ लागणार आहे? चल सांगतो. नको सर, तुम्ही आता घरी जा. रमानी मॅडम एकट्या आहेत ना, त्यांची काळजी घ्या. मी सांगेन घरी. अरे त्याला किती वेळ लागणार आहे? चल सांगतो. सर जा तुम्ही, मी करते मॅनेज. बरं ठीक आहे, चल येऊ मग. बाय. कुठं होतीस रातभर? मम्मी साहेब तुम्हाला सगळं सांगते. आज चला. खबरदार. खबरदार जर घराचा उंबरा ओलांडशील तर. आधी मला सांग, कुठं होतीस रातभर आणि कुणाच्या सोबत होतीस? मम्मी साहेब
अहो मी ते मौर्य साहेब घराची आबरूचं वाटार म्हणताना लाज नाही वाटते तुला? रातभर बाहेर होतीस तू. सकाळी सकाळी मम्मी कशाला कालवा करते? जरा तरी काही वाटलं पाहिजे तुझ्या मनाला. वाघमारे तर आल्या नसतील ना? वाघमारे मला तर ठावच आहे पहिल्यापासून कशी आहेस तू, पण इतकी कशी दिसलाची निघालीस तू? मम्मी काय झालंय? का ओरडतेस तू वाघमाऱ्यांवर? हिला विचार की कुठं तोंड काळ करून आली ती. काय बोलतेस मम्मी? माया काय बोलतेस कळतंय का तुला? हो चित्रकार, तुम्ही गप्प बसा. तुम्ही नका घेऊचं वकीलपत्र. एक मिनिट. वाघमारे काय झालंय? वाघमारे कुठं होता तुम्ही रात्रभर? ती काय सांगणार? मी सांगते की तुला. रातभर ती तिच्या यारासोबत त्या मोरे सरासोबत हिंडत होती. सत्या ही काय आज सुरू नाही. तू जेव्हा जेलमध्ये होतास का नाही तेव्हापासून हिचा चाळा सुरू आहे समज. तुला काय वाटलं? तू जेलमध्ये गेल्यानंतर हिला वाईट वाटत होतं? अरे तवाच फावलं हिचं. ही तिच्या त्या यारासोबत हिंडत होती. कायम सोबत असायची दोघ जण. तो हिला सोडायला यायचा, ही त्याच्या बरोबर फिरायची. आणि आता रातभर त्याच्या बरोबर बाहेर होती. मी बघितली की सत्ता माझ्या डोळ्यांनी. आता तो सोडायला आला असेल. विचार की, विचार हिला. मम्मी बस. तू वाटेल ते आरोप करू शकत नाही वाघमाऱ्यांवर. माझा विश्वास नाही बसत तुझा? खोटं बोलते मी? मी विचार तिला. मम्मी त्या कुठं होत्या, काय करत होत्या हे त्यांना विचारीनच मी. पण तू त्यांच्यावर वाटेल ते आरोप करू नको. तुला अजून भीतीचाच पुळका येतोय? अरे बाहेर तोंड काळा करून आली सत्य ती. आणि ही असल्या वाया गेलेल्या पुरीला, फालतू पुरीला मी माझ्या घरात घेणार नाही. ही माझी सून असू शकत नाही. मम्मी तू त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलते मी सहन करीन. पण त्यांच्या चारित्र्याबद्दल काहीच बोलायचं नाही. एकदम पवित्र आहे तो वाघमारे. एवढंच वाटतंय ना? मग खरं खोटं विचारून घ्यायला. वाघमारे तुम्ही ना सांगून टाका हिला कुठं होता ते आणि संपवा विषय. त्याशिवाय हिचं तोंड पण धुणार नाही. सत्या मी खरंच मौर्य साहेबांच्या घरात होते, पण त्यासाठी कारण बी तसंच आहे. पोलीस स्टेशन मध्ये गेले तेव्हा मौर्य साहेबांना फोन आला होता. आणि माझी एक हेल्प करशील प्लीज? हे बघ इकडे ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तिकडे रमा घरी एकटीच आहे. सो प्लीज काही वेळासाठी तू रमाबरोबर थांबशील? अगं रमा काय केलंस? सॉरी सॉरी.
खराब झालाय. वा 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 वा. तुला तर का नाही शिनमाच्या आणि त्या शिऱ्याच्या स्टोऱ्या लिहायला पाहिजे होत्या बघ. स्वतःचा समज खोटं लपवण्यासाठी अशी स्टोरी रंगून सांगतेस होय. त्यातला एक शब्द बी खरा नाही. मला ठाव आहे ना, माझा विश्वासच नाही हिच्यावर. पण माझा आहे मम्मी. माझा माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. वाया गेलेल्या पुरीची बाजू घेतोय सत्या तू. मम्मी, वाघमारे माझ्या बायको आहेत हा. त्यामुळे त्यांच्याशी जरा आजबीनं बोलायचं. आणि त्यांचं आणि मौर्य साहेबांचं काय नातं आहे ते मला चांगलंच माहिती आहे. त्याचं स्पष्टीकरण तुला द्यायची गरज वाटत नाही मला. मम्मी, तू ना प्रत्येक वेळी फक्त कारण शोधत असतेस वाघमाऱ्यांना बोलण्यासाठी. आमचं प्रेम झालं तेव्हा ते बी बघवलं नव्हतं तुला. जेव्हा आमचं लग्न ठरलं होतं तेव्हा त्यांचं लग्न तू दुसऱ्या बरोबर लावून द्यायला निघाली होतीस. अगं, आमचा घटस्फोट व्हावा म्हणून किती प्रयत्न केलेस तू. पण काय झालं शेवटी? शेवटी आम्ही हाय ना एकत्र. अगं, काय बी केलं तरी तुझा त्यांच्याबद्दलचा द्वेष संपतच नाही. पण आता मला पास झालंय मम्मी. आता ना मला संपवायचं आहे सगळं. वाघमारे, तुम्हाला आठवतंय लग्नानंतर मी तुमच्याकडं वचन घेतलं होतं, ही जर परत अशी वागली तर आपण या घरात राहायचं नाही. आणि आता ती वेळ आल्या वाघमारे. आता या घरात मला अजिबात राहायचं नाही आहे. अहो, ज्या घरात माझ्या बायकोला मान सन्मान मिळत नाही त्या घरात का राहू मी? माया, हे तुझं अति होतंय आता. अर्धवट माहितीच्या आधारावर तू तिच्यावर नाही नाही ते आरोप करायला लागलीस. हो चित्रकार, तुम्ही नका मला शिकू. मला बोलायच्या आधी का नाही ह्या असल्या गुण उधळणाऱ्या सुनेला विचारा. समद्या गोष्टीच्या मुळाशी ही कारणीभूत आहे. चला वाघमारे. सत्या, आता या घरात मला क्षणभर सुद्धा थांबायचं नाही. दादा असं नको करू. माझा निर्णय झालाय. ज्या घरात माझ्या लक्ष्मीला मान मिळत नाही त्या घरात मला अजिबात राहायचं नाही. अरे दादा, असं का करतोय? मंजुविनी सांगा ना सत्यदादाला. चला वाघमारे. सत्या सत्या ऐक, हे बघ, कुठलाही चुकीचा निर्णय घ्यायच्या आधी थोडा विचार कर. तुम्ही मध्ये पडू नका पप्पा. चला वाघमारे. माया, थांबव त्यांना. हे बघ, तू खूप चुकीचं करतेस. जा आणि मंजूची माफी माग. मी नाही चुकीचं केलं काय. माफी मागायला काही रिकामी नाही मी. मम्मी,
काय करायचं, कुठं जायचं? माहित नाही. कसला विचार करतोयस? मम्मी एवढ्या खालच्या पातळीला अजून वागल याच्यावर विश्वासच बसत नाही माझा. सत्या, त्यांचा गैरसमज झाला असणार. नाही वाघमारे, गैरसमज नाही. तिना मुद्दाम करते हे सगळं. खर तर तिला तुम्हाला घरातनं बाहेर काढायचं होतं, म्हणून काल बी तिनं वाद घातला आणि आज याच वागली. मी जेलमधनं बाहेर आल्यापासून बघतोय तिचं काहीतरी वेगळंच चाललंय. एवढं सगळं होऊन ती तुमच्याशी असं का वागते मला तेच कळत नाही. सत्या, अरे असा विचार करू नको. कदाचित तू जेलमध्ये गेलास म्हणून त्यांच्या जास्त मनाला लागले. त्यात मीच तुला इलेक्शन लढवायला लावलं आणि मग तिथून पुढे हे सगळं चालू झालं, म्हणून त्यांना मी दोषी वाटत असणार. हो पण वाघमारे, तुम्ही मला जेलमधनं बाहेर काढलं, तुम्हीच माझा जीव वाचवला होता. हे सगळं विसरली का ती? तिनं तुमच्याबद्दल मनात का राग धरून ठेवला हेच मला कळत नाही. खरं तर त्यांची काहीच चूक नाही. मीच त्यांच्या मनात प्रेम निर्माण करायला कमी पडले असणार. वाघमारे, असं नाही आहे. तुम्ही कुठंच कमी पडला नाही वाघमारे. तुमच्या प्रेमात एवढी ताकद आहे की दगडाला बी पासर फुटल. त्यामुळे तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. आई, हमरे हमरे, अगं सत्यजितरावांनी काहीच कळवलं नाही ग फोन करून. म्हणजे सुखरूप असेल ना ग? मला मला लई काळजी वाटायला लागली बघ तिची. सगळं नीट असेल, त्यांचा फोन करायचं राहून गेला असेल. तू शांत राहा जरा. नाही नाही, शांत राहून नाही चालणार. मला जाऊन बघायला पाहिजे. काय सुनंदे, आता तू कुठे चाललीस? असं मंजूला बघून येते जाऊन. तिची काळजी वाटते. हो काय बया, एवढूशा कारणावनं घरात निसता तमाशा लावलाय. तमाशा? तर काय? हो तमाशा कसला आलाय? पोरगी रात्रभर घरी आली नाही. सत्यजितरावांनी बी काहीच कळवलं नाही. अगं मग काय बारकी हवी ती, तिला हुडकायला जायला येईल की आपल्या मनानं घरला. वंस, आहो तिचा आणि तिच्या सासूचा वाद झालाय. लई काळजी वाटते तिची. आई, मी सत्यदाजींनाच फोन लावते. थांब जरा. आई, आई तू इथे ये. इथे बस. अगं शांत हो आई, मी फोन लावते ना. ए आत्ते, अगं बघत काय बसले? पाणी आणखी जाऊन. ए आमरे, मला टीव्ही बघायचाय, पाणी आणाय माझ्याकडे येणार नाही. अगं हमरे, फोन लावा दे सत्यजितरावांना. हा, मी सत्यदाजींना फोन लावते. तू शांत हो, लगेच कळलं आपल्याला काय ते. अमरीचा फोन. हा अमरे. हॅलो दाजी, अहो दीदीचा काय पत्ता लागला का? होय, वाघमारे आल्या सकाळी. एक मिनिट, तू बोल वाघमारेची. हा बोल अमरे. हॅलो दीदी, अगं अमृता बोलते. कुठं गेलेलीस ग? कळवलं नाही, काय नाही. किती टेन्शन मध्ये होतो आम्ही सगळे. अगं मी एका कामासाठी रात्री बाहेर गेले होते आणि सकाळी आले घरी परत. अगं दीदी, सगळं बरोबर आहे, पण एक फोन तरी करायचं सगळं. माझा फोन खराब झाला अगं. बरं ठीक आहे, ऐक. आता कामावर जाशील ना तर इथं घरी आईला भेटून जा. तिला लय टेन्शन आलंय अगं. आज घरी? का, काय झालं? अगं मला जरा काम आहे, आज नाही जमणार. मी वेळ मिळेल तसं येऊन जाईल. तू आईला सांग काळजी करू नकोस म्हणून. चालते. हा ठेवते. काय झालं? कुठे होती ती? बघ, तुला म्हणलं होतं ना मी, तू उगाच टेन्शन घेतीस. सकाळीच आली ती घरी. मी बी म्हणलं होतं का नाही, येईल आपल्या मनानं घरला, नगद टेन्शन घेऊ. आली का नाही? बया 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 बया, सकाळी आली हवी घरला.
मग रासारी बाहेरच होती. खोय बया, मग तिला नुसतं कळूशी बी वाटलं नाही वी घरी हा की हा बाबा मी इथं हाय. सुनंदे अजाबात संस्कार केले नाही ती बघ पोरगीवर तू. एक गिरणीचा पट्टा तोंड बंद ठेव की जरा. ए गिरणीचा पट्टा जर म्हणशील का नाही तर तोच पट्टा काढून तुझा पीठ पाडीन बघ आमरे. आई तू या गिरणीच्या पट्ट्याकडे लक्ष देऊ नको, चल तू आत. हे नकाच लक्ष देऊ, परत टायमात फोन बंद होतो यांचा. हे गिरणीचा पट्टा म्हणती आम्हाला. काय झालं वाघमारे? सत्या आईनं लईच टेन्शन घेतले. मी एक रात्र घरी नव्हते तर तिने एवढं टेन्शन घेतले. जर तिला कळलं की आपण दोघांनी घर सोडले तर ती लईच टेन्शन गेली. मग तुम्ही काळजी करू नका वाघमारे, आपण आईंची समजूत काढू. हा मी आहे ना तुमच्या सोबत. आता अचानक कुठं जायचं ते काय कळलं झालंय मला बी. सत्या रे, तुला तुझी काम आहेत, लोकांच्या जबाबदाऱ्या आहेत. मला माझी नोकरी आहे. अशा परिस्थितीत जायचं कुठं? बलमा. हा बलमा. सत्य कुठे आहेस तू? इथे शाहूपुरीत आहे. बरं थांब आलो. चल. हे बघ ही ताई इथे. सत्या, अरे कुठं कुठं शोधलं नाही तुम्हाला. अखंड शाहूपुरी पालती गाठली आणि तुम्ही इथं आहे होय. आणि काय एवढ्या बॅगा घेऊन कुठं चाललाय? स्वित्झर्लंड चाललाय का मलेशियाला चाललाय फिरायला? बलमा, मस्करीचा विषय नाही आहे. आम्ही काय फिरायला नाही चाललो. मग कुठं जाणार आहे? काय झालंय? घर सोडलंय आम्ही. काय? ते बी कायमचं. अरे मग काय झालं? आता काय सांगायचं तुला? तुला तर माहितीच आहे मम्मी कारण नसताना वाघमारेंचा किती राग करते ते. तरी मी दुर्लक्ष करत होतो. मध्ये मला वाटायचं की मम्मीने स्वीकारलं आहे वाघमारेंना, पण नाही. वेळ आल्यावर तिच्या मनात काय ते तिने दाखवून दिलं. अरे ह्याच्या आधी बी जीवावर उठली होती ती वाघमारेंच्या, ते पण ठीक होतं. पण ह्यावेळी त्यापेक्षा बी वाईट वागल्या मम्मी. म्हणजे वाघमारेंच्या चारित्र्यावर संशय घेतलाय तिने. काय? अरे काल रात्री त्यांना उशीर झाला कारण सत्य, मला माफ कर. हे बघ मम्मीचा आदर ठेवतो का तर मी ठेवतो. आता वहिनीबद्दल असं वागलेत ना, मी आयुष्यात कधीच माफ करणार नाही मम्मीला. सत्य, वहिनी आम्हाला बहिणीसारखी माया लावतात आणि त्यांच्याबद्दल कुणी असं बोलायला अजिबात खपून घेणार नाही. अजिबात पटलेलं नाही मला मम्मीच. तुम्ही काम करा, तुम्ही थांबू नका. बॅग घ्या, चला माझ्या घरी. नाही बलमा. अरे पण का? ही लढाई आमची आहे आणि त्या आम्हालाच लढावी लागेल. तसं बी मला कुणाचं ओझं नाही व्हायचं. अरे काय बोलतो सत्य तू? अरे तू मला कधी जड होशील का? तसं नाही बलमा. अरे पण तुझ्या घरी आलो तरी किती दिवस तुझ्या घरी राहणार? कधी ना कधी तिथनं बाहेर पडावंच लागेल ना. बरं एक काम कर, तुम्ही थांबू नका. दोघं जण ऑफिस मध्ये थांबा. आम्ही दोघं रूम बघतो कुठेतरी आहे का. चल अरे घे पिशवी. मालती मॅडम, मंजू कुठे? सर नाही आली अजून. नाही आली? तिचा काय फोन वगैरे आला होता का? नाही ना सर, काही फोन वगैरे नाही आलाय. नाही म्हणजे एव्हा ना ती आलेली असते. तेच ना, अजून कशी काय नाही आली? एक काम करा, तिला फोन करा आणि विचारा घरी सगळं ठीक आहे का. हो करते सर. करा. सर काय झालं? फोन नाही लागत आहे. सत्याला लावून बघा. हा. नाही नाही तसं काही नाही, सोसायटीत पण चालेल फ्लॅट. हा फक्त जरा अर्जंट बघा. ठीक आहे, धन्यवाद. वाघमारे, भारती मावशींचा फोन आहे. भारती मावशी? बोला एकदा. हा भारती मावशी बोला.
अगं मंजू कुठे आहेस? अगं कधीपासून फोन करते तुला, तुझा फोन नाही लागत आहे आणि अजून ड्युटीवर का नाही आली आहेस? घरी सगळं ठीक आहे ना? काही झालंय का? भारती मावशी थोडा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय मंजू? नाही म्हणजे माझी काही मदत लागणार आहे का? नाही, मी तुम्हाला काय झाले ते नंतर सांगेन. भारती मावशी मला सांगा, जर मी पोलीस क्वार्टरसाठी अर्ज दिला तर किती दिवसात मिळेल मला? अगं मंजू, मी स्वतः 5 वर्षापूर्वी अर्ज केला होता. आता माझं नवीन घर सुद्धा बांधून झालं तरी अजून काही नंबर नाही लागलाय माझा. नाही म्हणजे तुझी मुलं होतील, ती शाळेत जातील, मग लागेल तुझा नंबर. तरी मी सरांशी बोलून तुला कळवते आणि काही लागलं तर सांग मला. बर ठीक आहे. हा. नाही होणार का? ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. हं? सत्या माफ कर मला. वाघमारे, अहो तुम्ही माफी का मागताय? सत्या अरे माझ्यामुळे प्रत्येक वेळेस तुला खस्ता खायला लागतं. आज माझ्यामुळे घर सोडायची वेळ आली तुझ्यावर. हो चित्रकार, कुठं चालला तेवढ्या काय काही? जे काम तू करायला पाहिजे ते काम करायला मी चाललोय. काय म्हणायचंय काय तुम्हाला? माया, या घरची थोरली सून आणि मुलगा हे घर सोडून निघून गेलेत, तेही तुझ्या मूर्खपणामुळं. त्यांनाच आणायला चाललोय मी. तुम्हाला आणायचंय ना, खुशाल आणा, पण तुम्ही फक्त सत्याला आणू शकता, त्या पोरीला नाही. जिला तुम्ही ह्या घरची सून मानता ना, तिच्यासाठी ह्या घरात जागा नाही. माया, मंजू काहीही चुकीचं वागली नाही. ती कशी आहे ना, ती समजा ठाव आहे मला. तिने काय काय गुन्हे उधळले ती विचार की मला. माया, एक स्त्री असून सुद्धा मंजू बद्दल असं कसं काय बोलू शकतेस तू? मी बोलते कारण ती वागली तशी. तुम्हाला गोड गोड बोलून भुरळ पाडली तिने, म्हणून तिचे कारनामे दिसत नाहीत तुम्हाला. काय वाटेल ते बोलू नकोस. मंजू एकदम निर्मळ आहे आणि मी तिला या घरात आणणारच. मी पण बघते ती कशी ह्या घरात येते ती. ही घर माझ आहे आणि मी म्हणाल तसंच होणार ह्या घरात.